Hello, good morning. Welcome to a long vlog. मी आता गावाला आले गणपतीसाठी आणि मला असं वाटलं की मी गावी येऊन काहीच ब्लॉग करणार नाही. सो मी नाही माईक आणलाय आणि ट्रायपॉड लाईट्स काहीच नाही आणलं. पण इथे आल्यावरती मला ब्लॉग करायची इच्छा झाली आहे. सो मी आता ब्लॉग करतेय आणि आम्ही आता एक रेसिपी बनवतोय. आम्ही ती रेसिपी चुलीवर बनवणार आहे. तर हे लोक मला हेल्प करतायत. खूप रॉकेट सायन्स नाही, खूप इझी रेसिपी, सो तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता. आणि आम्ही हा मुमेंट कॅप्चर करायचा ट्राय करतोय म्हणून आम्ही व्हिडिओ बनवतोय. कल्याणच्या ना वेळीचं हे समोरचं तुटलं काकी परवा. काय माहिती माझ्याकडून हा हा वाटलं मोदक पण नंतर मिक्सरची केली. अंदाजा बघून गेलो आणि काय करतं रेट कधी नसेल मला मी सांगितलं ब्लॉक पाठवाय करायचं पाठवाय बनवायचं तर मीच सांगितलं काय द्यायची पाण्यापासून होत ओके, तर आपण पाटोळ्या बनवतोय. सो त्यासाठी आपल्याला आपण जेवढं पाणी घेणार आहे ना, म्हणजे जर आपल्याला 3 वाटी पीठ घ्यायचं असेल, सॉरी 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 आपल्याला मग मी किती 2 वाटी पीठ तर 3 वाटी पाणी. ओके, 2 वाटी पीठ घ्यायचं असेल तर 3 वाटी पाणी घ्यायचं. स्वतः मी याच्यामध्ये 3 वाटी पाणी पहिले घेते. त्याला तर माझा विस्कोच पूर होतोय आम्हाला थांबा जरा. ओके, राईट. आता मी याच्यामध्ये पाणी घेतो. म्हणजे 1 2. ओके, सो मेजरमेंट तुम्हाला आता कळालं ना. जर 2 वाटी तांदळाचं पीठ असेल तर 3 वाटी पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे असं थोडंसं तूप टाकायचंय. पाणी आता गरम नाही झालं, पाणी गरम होते. कॅमेरामॅन प्लीज जल्दी इधर आओ. आणि पाण्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं. ओके, आणि हे पाणी आता उकळी आलं ना की मग याच्यामध्ये आपण पीठ टाकणार आहोत. ओके, डन. आता आपण पाणी उकळून घेतलं तर त्याच्यामध्ये आपण पीठ टाकायचं. जेवढं आपण डिसाईड केलं, आपण 3 वाटी डिसाईड केलंय पण 3 वाटी टाकायचं. हळूहळू टाकावं. ओके, ऑलरेडी हे उकळी आलेलं असतं. पीठ घेताना ओके ओके, तो असं 5 मिनिटं हलवायचं आणि ह्याच्यावरती आपण हे ठेवायचंय, झाकण ठेवायचंय. ह्याला मी आता उतरते इथून आणि ह्याच्यावरती असं झाकण ठेवायचं. ओके, चुलीवर नाही ठेवायचं, ह्याला काढायचं, गॅसवरून काढायचं. आता हे मी उचलते 2 मिनिटं द्या मला. बंद करते. आता आपण पीठ बनवलंय, पीठ आपण थोडा वेळ झाकून ठेवलंय, थोड्या वेळाने आपण त्याला मळणार आहे. आता आपण सारण बनवूया. तो कम हिअर कॅमेरामॅन. सारणसाठी पहिले आपण थोडंसं तूप टाकायचं. ओके, तर आता हे गरम झालंय तूप, ह्याच्यामध्ये मी खोबरं टाकते. ओके, त्याच्यामध्ये मी थोडंसं गुळ टाकते. गुळ हा माझ्या भावाने खूपच पिकलाय, तर आपण सगळा नाही यूज करणार आहे, थोडासा करणार आहे. आधी मी एवढाच टाकते, बघूया लागला तर परत यूज करूया. थोडा खूप होईल ना, गोड नको जास्त. थोडं थोडं हे करायचं, की जळणार नाही ना, बिस्किट जास्त होतो. ओके, सो आपलं हे सारण रेडी झालंय. आपण याच्यामध्ये आता वेलची पावडर टाकतोय थोडीशी अजून, बिकॉज आय लाईक इट. सगळं मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला माहिती आहे की आम्ही पाटोळा बनवतो, तर पाटोळा बनवायसाठी आहे ना हळदीचे पानं लागतात. तर ते आमच्या परड्यामध्येच आहेत खूप सारे. साईडला हो जरा, लुक ॲट दिस. चांगले चांगले छोटे छोटे थोडे थांब, एकदम मोठे मोठे नको, कवळे पोट नको, थांब, हे नको. हे बघ, हे घे एक. ए ह्याच्यावर बघ, ग्रास ऑफर नको, थांब, हा ग्रास ऑफरचं घर नको तुला. हे बघ, हा घे छोटू, हा एक घे.
नीट तोड. इथून कापतो. हा काप. ओके आता ही दीदी गवतीच्या आहे ग ती. अच्छा सॉरी. आता इथून ह्यातलं काप एखाद दुसरं मोठं. हा बघ, हा काप हा छान आहे. आता हा बघ, हा पण एक काप. ओके किती झाले? 3 झाले ना. So, एवढा सगळा पाठोळा खरं तर आम्ही बनवू शकतो, पण आम्ही एवढ्याच बनवणार आहे कारण की आमच्याकडे जास्त वेळ नाहीये. सो दिस आता आपण हे जे पीठ आहे ना हे परातीमध्ये काढून व्यवस्थित मळून घेणार आहोत. ओके. ह्याच्यामध्ये आता आपण थोडंसं पाणी टाकू आणि एक कसं तरी हार्ड सरफेस नाही करायचं कारण हे गरम असतं. तर हे असं मॅश करायचं, ह्याला सॉफ्ट करायचं. ओके. सॉफ्ट करून ह्याचा डो बनवायचा. अशीच येते. तसंच दिसतं ना मगासारखं. आवाज येतो भांड्यांच्या स्वरालीचा. खूप होतंय. आता हे जरा झूम करून शकतो. ओके. आणि ही मी स्टीमरला ग्रीस केलंय ऑइल. ओके. त्याच्यामध्ये हे असं स्टॅक करायचं. घेतला शॉट. होतंय शूट. स्टार्ट केलंस. अजून पण हे झालेलं नाही, अजून थोडा वेळ आपल्याला ठेवायचं. आता आपले पातोळ्या रेडी आहेत. आता आपण याला असं काढून शॅडो येते हा ही. दिसतंय लाईन्स. कसे लाईन्स देतात. आपल्या काकी देवारात मध्ये जे आहे त्याच्यामध्ये किती ठेवू? 5 ठेवू. हे नैवेद्य दाखवलं मग ते.